फिक्स्ड डिपॉझिट करण्यासाठी बँकेत गेलेल्या वृद्धाची चोरट्यांनी रोकडच केली लंपास। फिक्स्ड डिपॉझिट करण्यासाठी बँकेत गेलेल्या वृद्धाची 37,000ची रोकड भामट्यांनी हातोहात लांबवली। मदतीचा बहाणा करून दोघा अनोळखी तरुणांनी ही रक्कम लांबवली असून हा प्रकार कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केट भागात घडला। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अरुण मणिलाल अहिरे वय 62 वर्ष राहणार महालेमळा सिडको यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। सलून व्यावसायिक असलेले अहिरे गुरुवारी दुपारी कॅनडा कॉर्नर भागातील कर्नाटक बँकेत काही रक्कम फिक्स्ड डिपॉझिट करण्यासाठी गेले असता ही घटना घडली। 1,60,000 रुपयांची रक्कम कॅश काउंटरवर भरण्यापूर्वी ते डिपॉझिट स्लिप भरत असताना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले। यावेळी संशयितांनी मदतीचा बहाणा करून पैसे मोजण्यास भाग पाडत अहिरे यांच्या रकमेतील सुमारे 37,000 रुपये हातोहात लांबवले। अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।